नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की एक असा आडमुठ माणूस किंवा असा तुम्ही एक माणूस तुमच्या जीवनात सुद्धा बघितला नसेल आणि तसाच माणसाबद्दल तुम्हाला आज आपण सांगणार आहे. तर हे माझ्या जे शेळ्या आपले एक सर्वसाधारण सरत आहेत तर त्याच्याच वावरात आहे आणि आपण त्याच्याचबद्दल हा व्हिडिओ बनवतोय. तर बघा मित्रांनो, शेळ्या तर ते कोणाच्या थांबू देत नाही. सर्वसाधारण एवढा दानवीर माणूस तुम्हाला कमीत कमी एक बघायला मिळेल. तर हे जे तुम्ही एक बांध बघू शकता, त्या बांधाला एक खाराच्या म्हणजे एक सर्वसाधारण जे आपलं लोणचं असतं त्याचं एक सर्वसाधारण त्याच्यामध्ये औषध बुडून फेकलेलं आहे. आणि एक मधामधात काय नाही की याच्या पुढे आपले एक दुसऱ्याची शेळा चरल्या म्हणून आपण थोडासा घातलं याच्यामध्ये शेळ्या. पण बघा, ह्या दानवीर माणसाने याचे कारनामे सांगतो तुम्हाला काय काय केलं. संध्याकाळच्या टायमाला कोण नाही येत आता आणि शेळ्या संगळी तूरगीर सोंगून नेली आणि काय राहिलं नाही याच्यामध्ये. तर बघा, दानवीर माणूस जे आहे तर हे दानवीर माणूस याचं सगळं गावच नाव घेत आहे. तर आपण बनवतो त्याच्यापर्यंत काय आपला एक व्हिडिओ पोहोचणार नाही. बघा, एक सोयाबीनचं भूस होतं. सोयाबीनचं जे भूस होतं तर दानवीर तर नाही, सर्वसाधारणपणे एक पैशाचा माज म्हणू शकता तुम्ही. तर बघू शकता इथे सोयाबीनचं भूस होतं, संपूर्ण एक सोयाबीनचं भूस होतं. इथे शेळ्या फिरल्या आपल्या. तर हे सोयाबीनचं भूस जे आहे तर त्याने संपूर्ण एक जाळून टाकलं, कोणाला दिलं नाही. चांगला भूस होता इथं सोयाबीनचा, तर संपूर्ण त्याने एक जाळून टाकलं. तर का तर एक कोणाला द्यायचं नाही किंवा कोणाला एक कोणाचे एक ढोरं गिरो एक त्याच्यात खातील बाबा, त्यांचं एक वाढ होतील. तर अशी या माणसाची मानसिकता आहे. आणि पैशानं मागितलं ते दिलं नाही. आणि हा जो आहे आता ही तूर, त्याला एक तूरसुद्धा चांगली याच्यामध्ये झाली आहे. पण हा जो तुरीचा गंज आहे बघू शकता तुम्ही, हा ढीग. तर हा ढीग जो आहे तर सर्वसाधारण 3 ते 4 हा 3 ट्रॉल्या तर 100% भरेल. पण बघा, हा 3 ट्रॉल्याचा जो भूस आहे तर तुम्हाला सांगू शकत नाही मित्रांनो. मी एक 4,500 किंवा सर्वसाधारण 4,000 मागितलं एका बुवाने. त्याच्याजवळ म्हशी गिशी आहेत, मग सर्वसाधारण 1,500 रुपये ट्रॉलीने चालतं ते. पण एक 4,000 त्याला एक अख्खाच मागितलं हे की देऊन टाका म्हणे. तर हे बुवा काय करणार आहे, याला एक पैशाचा खर भरपूर असा एक माज आहे. म्हणजे एक सर्वसाधारण पैशावाली पार्टी. आता पैसा त्याने तर कसं कमावला, कसं काय ते त्याचे एक कष्टाने कमावला, कसं कमावला. पण हे जास्त दिवस त्याच्याजवळ टिकणार नाही बरं का. सांगण्याचा मुद्दा आहे की हे त्याच्याजवळ जास्त टिकणार नाही. माणूस जगामध्ये लागतो तर एक माणूस कशा पद्धतीचा असा स्वभाव त्याचा एक माणसाला पटला पाहिजे. आणि जो स्वभाव आहे तो जर आपला चांगला नसेल तर आपली प्रॉपर्टी जेवढी असेल ना तर ती काय फायद्याची नाही बरं का. आता हा भूस एक सुरुवातीला फ्रीमध्ये मागितला त्याला, म्हणजे एक देता का तुमचे एक डवरे गिवरे आम्ही एक पुढं सोयाबीनच्या टायमाला आम्ही आणून देऊ. तर 1-2 माणसांनी त्याला मागितलं तर नाही म्हणे, जाळायचं म्हणे भूस आपल्याला ते. आणि सर्वसाधारण एका म्हशीवाल्यानं मागितलं त्याला की बाबा तुला 4,500 4,000 त्याला मागितलं. हे ढिगच मी 4,000 घेऊन टाकतो म्हणे, माझ्याजवळ म्हशी आहेत, जे भरेल ती माझ्या हिशोबाने. नाही म्हणे, भूस नाही देत म्हणे आपण कोणाला, आपण जाळणार म्हणे त्याला डायरेक्ट. तर बघा माणूस, बघा एवढा आडमुठ माणूस मी एक बघितला नाही आपला एक. आणि ह्या आडमुठ माणसाच्या शेतामध्ये आपण शेळ्या चारतोय आणि त्याचा आपण एक व्हिडिओ बनवतोय संध्याकाळच्या टायमाला. बघा मित्रांनो, चांगला भूस आहे. तर किती पैशावाला माणूस असेल ना, सर्वसाधारण किती पैशावाला माणूस असेल, सर्व आपण चालतो शेळ्यागाला आपल्या, किती पैशावाला माणूस असेल तरी अशी चूक माणसाने कधी नाही केली पाहिजे बरं का. एकतर तुम्ही पैशाने विक्री करत नाही, पण शक्यतो पैशाने ते विक्रीच नाही. भुसगीस जर विक्रीचं काम पडला तर माणसाला असं फ्रीमध्ये दिला पाहिजे कोणाच्या गोराढोरासाठी. पण हा माणूस जो आहे तर एकतर पैशाने देत नाही आणि सर्वसाधारण कोणी फ्री मागत असेल तर त्यालासुद्धा देत नाही. तर हे जाळत आहे मित्रांनो, पण कोणाला देत नाही. तर बघा, याची एक काय सांगावं तुम्हाला. आता त्याच्या शेतामध्ये शेळ्या चरतात आपल्या, म्हणजे आजच आणल्या बाय चान्स बरं का.
शेळ्यासुद्धा येऊ देत नाही ते, खाराच्या पुढे ठेवले जागी जागी. म्हणजे बायचान्स जर मी असलो नाही इथे तर डायरेक्ट इथे एक शेळ्या आल्या की कोणाच्या मेल्या तर एक आपल्याला त्याला काय सांगता येत नाही. म्हणजे सर्वसाधारण आपण त्याच्या शेतामध्ये येत असतो तर मेल्या तर आपल्याला कोण बोलणार आहे. तर असे माणसं तुम्हाला जगामध्ये कमीत कमी मिळेल. पण हा माणूस जो आहे ना, याच्यासारखा माणूस मी आपल्या एक अख्खा आयुष्यात मी बघितला नाही. फर्स्ट टाईम बघतो याला मी. आणि एक शेळ्याचा अर्थ मी किती दिवसापासून, आणि असा माणूस आपण आज बैठकीत ऐकला बरं का. शेळ्यावाले बसेल होते आणि त्याच्यात म्हणला की हे, आणि ते सुद्धा होते की ते भूस आपण जाळणार म्हणे पण कोणाला देणार नाही. तर ते दिवसभरात माझ्या एक डोक्यातच ते माणूस फिरायला लागला की बापा असा माणूस हे किती एक आपण तेव्हा सांगितलं की बाबा आपल्या स्वतःच्या मनामध्ये सांगितलं आहे. मनाला आपण एक प्रश्न केला सर्वसाधारण की हा जो किती पैशावाला माणूस असेल ना तर याच्याजवळ ते पैसा टिकून राहणार नाही बरं का. भूस एकतर पैसा ते देत नाही आणि सर्वसाधारण त्याला म्हणलं एक दोन मित्राने डवरा आणून देतो म्हणे तुमचं, तर भूस देऊन टाका म्हणे. ते नाही जाळायचं म्हणे भूस, ते कोणाला द्यायचं नाही. आणि काही शेतकरी मित्र किंवा तरुण मित्र म्हणतील की त्यांचं थोडंसं फार काही कोणी बोललं असेल किंवा वाईट गिट झालं. नाही मित्रांनो, याचा स्वभावच सुरुवातीपासून असा आहे. एक कोणाला याचं म्हणजे याला असं वाटतं की आपल्यापासून कोणाचं चांगलं झालं नाही पाहिजे आणि कोणाचं आपल्यापासून सर्वसाधारण आपण जर भूस दिला त्याच्या एक गाई म्हशी सांभाळायला लागलं तर बघा याच्याच भरोश्यावरती लोक नाही. ज्यांचे त्यांचे एक पोटापुरती किंवा ज्यांचे त्यांचं माइंड लावूनच कोणीतरी एक व्यवसाय केलेला असतंय. पण असा माणूस तुम्हाला जगामध्ये कमीत कमी बघायला मिळेल. चला येईल संध्याकाळच्या टायमाला, तर भेटूया एका अशाच व्हिडिओला. म्हणजे एक सर्वसाधारण व्हिडिओ आपले एक मित्रापर्यंत शेअर करावा वाटला तर करा. असा माणूस तुम्हाला एक जगामध्ये कमीत कमी बघायला मिळत असतो आणि आपण आज बघितला तर त्याच्यामुळे हा व्हिडिओसुद्धा आपण बनवला. तर जाऊ दे तिकडे, त्याच्या शेतामध्ये शेळ्या चरतात आपल्या. म्हणजे बायचान्स आजच आणल्या आपण, लोकांनी घातले म्हणून आणल्यात. तर बांधाला ठेवले त्यांना एक शेळ्यासाठी बंदोबस्त संपूर्ण केलेला आहे. पण शेळ्या आणि ढोरावायला एवढे तेवढे एक सगळं सहन करावं लागतं किंवा इकडे तिकडे फिरावं लागतंय. चला भेटूया एका अशाच व्हिडिओसोबत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.